अगं ए मूर्खा, अगं डोळे फुटलेत का तुझे? दूध बघ तिकडे उतू गेलाय. हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. दिसत नाही का मी बिझी आहे? निर्लज्जपणाचा कळस आहेस तू. अगं किती वाया गेले ते दूध. दूधच वाया गेलंय ना. इस्टेट वाहून गेल्यासारखं काय वरडताय? तुला नाही ग पैशांची किंमत कळणार. ठीक आहे ना, ती पण बेअक्कल आहे. फुकटचा पगार देते ती तुला. हो तुम्ही असाल कोणी पण माझ्या मॅडमला बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. कुणाला भीती घालतेस तू? मला भीती घालतेस मॅडमची? कसं बोलतो तुम्ही माझ्या मॅडमला? अरे कसं म्हणजे? तुला साधं दूध बघता येत नाहीये तिकडे? अगं बाई काय झालं? म्हणजे हा आरडाओरडा बघा ना मला कशा वरडतायत त्या. मॅडमला सांगितलं ना तर. कोणाची भीती घालतेस तू मला? मोनिकाची? जा जा जाऊन सांग जा तिला. हा तिला म्हणावं तिचा मास तिच्याचकडे राहू दे. वय ना मला नका सांगू. हिम्मत असेल ना तर त्यांना जाऊन सांगा. अगं गीता जाऊ दे ना, कशाला ओरडतीस तू? या आताच घाबरल्या. हे बघा मी सांगून ठेवते, मी बोंबाबोंब करीन. या घराची इज्जत नाही घालवली ना तर नावाची बक्स नाही. अगं बाई, अगं ऐकलंस ना, इज्जत काढीन. शी काय शब्द वापरते अगं. अगं आम्ही काय बिघडवलंय तुझं? काय बिघडवलंय? बघा ना कशा करतात त्या. एक काम धड करू देत नाही. सारखं मध्ये मध्ये नाक खुपसतात, घालून पाडून बोलतात. आम्ही काय माणसं नाही का? ए कुठलाही मुद्दा कुठे नेऊ नकोस हा. आवाज खाली या, आता गाव गोळा करीन. जरा हळू बोल. नाही बाई. बहिणी काय होतंय? अगं बहिणी काय होतंय? अगं मला धडधडतंय बाई, कसं तरी होतंय. चला तुम्ही काय म्हणाली ती अब्रू? नाही बहिणी असं काही नाही होणार. चला तुम्ही. गाव गोळा कर. तुला बघते मी. काहीतरी म्हणाली बाई तू विक्रांतला बोलव बाई. हो बोला. हे दुकानात असतील त्यांना बोलावून घे. बोलावते बाई मला धडधड. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. चला. केवढा आरडाओरडा. तुम्ही नेल पॉलिश खराब करून टाकली माझी. मध्ये तासला 10 मिनिटं आहेत. आत्या आजची सगळी कामं झाली आहेत माझी. हा म्हणजे सगळ्या अपॉइंटमेंट झाल्या. उद्याच्या अपॉइंटमेंट शेड्यूल करून ठेवल्यात. मग मी जातो, निघतो. हो पण जरा काही थांबशील की नाही? चहा कॉफी वगैरे काही घेशील की नाही? नाही काहीच नकोय. का काय एवढी घाई काय? काय रे, काय चाललंय काय? माझे एक मोस्ट इम्पॉर्टंट आणि मस्ट अपॉइंटमेंट आहे. मस्ट म्हणजे काय? म्हणजे ईशा. हा हो अगं, काय तिला थोडाही उशीर चालत नाही. ती लगेच गाल फुगून रुसून बसते. खरं तर गंमतच आहे. ती रुसून बसली ना की आणखीनच छान दिसते. पण मी ठरवलंय आज उशीर करायचा नाही. कारण आपण जरा लवकर गेलो ना की ती इतकी गोड हसते की तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. अरे मग तिला इथेच घेऊन ये ना. आठवत आहे ना, एवढंच बाळ असताना इथे आणायचास. सगळ्यांना पुरेपूर त्रास देऊन झालेले आहे, हसवूनही झालेले. आता तिला त्यातलं काही आठवेल की नाही हे वाटत असं. गुड आयडिया. मी घेऊन येईन तिला. आणि आता तर ती सगळ्यांना वेडच लावेल. हो अगं, इतके प्रश्न विचारते ना ती. हो का? हे असं काय आहे, ते तसं का आहे. म्हणजे आता मला विचारलं की हे आकाशाचा रंग निळाच का आहे.
आणि घरात कुठेतरी पाहिलं असेल तिने की टाकी जर पाण्याने ओव्हरफ्लो झाली तर त्यातनं पाणी खाली सांडतं. तर मला विचारत होते की काका ढग ओव्हरफ्लो झालेत का, त्यांच्यातनं पाऊस कसा खाली पडतो, आणि आणि म्हणाली त्यात पाणी कोण भरतं. मग मी म्हणालो की सूर्य भरतो. तर म्हणाली चल हट, सूर्य नाही काही, रात्री सगळे झोपले ना की चंद्र येऊन पाणी भरतो ढगात. मग त्यावर तू काय म्हणतोस? मी काय म्हणणार, मी तिचा नेहमीचा शब्द नो प्रॉब्लेम. तेव्हा मी असं नेहमी हसत असतो तिच्या बरोबर असलो. आज काय तिचा रुसवा बघायचंय का तुला? का? इट्स ऑलरेडी 5 सर, वाजून गेलेत 5. बापरे. आता जर ती रुसली ना तर तुझी जबाबदारी आहे, कळलं? हो. शांत व्हा वहिनी, काही नाही होणार. अगं किती जोर जोरात ओरडत होती ती. हो. बाई गं, तिच्या आवाजाने तर मी. अरे झालं? तुम्ही कशाला आलात? हो, काही करणार नाही ती, नका काळजी करू तुम्ही. अरे काय झालंय? ती काय म्हणाली माहितीये? इज्जत काढेल. कोण? काही नाही, त्या बकुळानं धमकी दिली आणि ह्या घाबरल्या. तू घाबरल्या म्हणजे? अब्रू काढेल म्हणाली घराण्याची. मग भीती नाही वाटणार मला? ती बोलली आणि तू घाबरलीस? ती कोण आहे अब्रू काढणारी? हा? अरे ती इज्जत म्हणजे काय दृष्ट काढण्यात का सोप आहे? आणि कशावर काढणारी इज्जत? हो ना. ते काही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही विक्रांतला आधी बोलवून घ्या. मला छातीत धडधडतंय बाई. तू जरा विचार करत थांब, म्हणजे ते धडधडणं थांबेल. थांबवते, पण तुम्ही आधी त्याला ना बोलवून घ्या. अरे पण बिझी असेल ना तू आता. हॅलो. हॅलो, तू सावरून का बोलतोस? लांबून जाऊन बोल ना. लांबून पण कुठे जाऊ लांब मी? आतमध्ये? हो. ओके, नो प्रॉब्लेम. तू मग यातून मला फोन लाव, मी आतून बोलतो. हा, ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो. हॅलो, कोण बोलतय? ईशा. हो, मी विक्रांत काका बोलतोय. अरे तू कुठे आहेस? मी किती वाट बघते तुझी. का वाट बघतेस तू? तुम्हाला शाळेत नाही ये ना, मग आपण फिरायला जाऊ. नुसतं फिरायचं नाही, मोठं चॉकलेट आण माझ्यासाठी. ओके, आणतो. मी सांगेल तितक्या वेळ. ईशा, मम्मा मी आणि विक्रांत काका फोन खेळतोय. तू थोड्या वेळाने फोन कर ना. बरं बरं, पण थोड्या वेळाने मी घरीच येईन बेटा. नो प्रॉब्लेम. बाय. आता बस झाला फोन. किती वेळा फोन. ये इकडे. हा, आलो. आलो. आता काय करायचं? फोन ठेवून अभ्यासाला बसायचं. ओके, म्हणजे मी आता स्टुडंट आहे. हो, आणि मी टीचर. आणि तुम्हाला घाबरवायचं. सॉरी टीचर. नो प्रॉब्लेम. झाला का अभ्यास? हो. तुम्हाला ABCD म्हणून दाखव. A for apple, B for ball, C for cat, D for डॅडी. आईच्या छातीत धडधडतंय म्हणल्यावर धावत येईल बघ. थांब, मी फोन करतो त्याला. आता ABCD म्हणायचं. ओके टीचर. बघू. मला दे. हा. हॅलो. कोण? ईशा का? हो. आपण कोण? मी मंजूबाई ना, म्हणजे मोहन आजोबा, त्याचा दादा. हा, जरा विक्रांत काकाला दे ईशाकडे. प्लीज. हॅलो.
हा अरे काय नाही मी फोन अशासाठी केला होता की तुझ्या आईच्या जरा छातीत दुखत आहे, विशेष काही नाहीये. अरे विशेष काही नाही काय, इथे मला घाबरं अगे, बोल, आणि बोल. तुम्ही म्हणते काहीच नाही म्हणून. विक्रांत तू लवकर ये बाबा, माझ्या छातीत धडधडतंय. हो आई तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, माझ्या कपाटामध्ये 3 नंबरच्या बॉटल मधल्या 2 गोळ्या घे. हा, तुला बरं वाटेल. मी इथे ईशाकडे आलोय आणि अजून मानसी पोहोचली नाहीये इथे. So, ती आली की मी लगेच येईन. बर बर. बाय. आपण सारखं सारखं खेळतो ते तू सारखंच विसरतो. आपण काय खेळत होतो? फोन फोन. विसरलोच मी. आता मी आज जाते, तू बाहेर बसून बोल. ओके? ओके, हे घे फोन तुला. सावकाश. हॅलो, हॅलो, तू कधी येणारेस? मी आता लगेच. तू दिल्लीवरून आत्ता येणारेस? आणि काय तू फोन का नाही केला बाबा? हो, मी वाट बघत होते. मी विसरत नाही. अगं बेटा, मी केला होता फोन तुला, पण तू झोपली होतीस ना, म्हणून बोलता नाही आलं. हॅलो, काय झालं? ईशा, सांगणार आहे तूच बाबा म्हणून मला फोन करतो ना? ती पोरगी खरंच बोलते की हिला कळत नाहीये ती काय बोलते? पण मला हे कसं कळणार? आणि तिने जर ओळखलं असेल की मीच तिला बाबा म्हणून फोन करत असतो, तर तिला कळेल की हे खोटं आहे, हे नाटक आहे, आणि तिचा माझ्यावरचा विश्वासच उडेल. आणि जो विक्रांत काका तिला आवडतो तोही तिला आवडेन असा होईल. ईशा बेटा, मी विक्रांत काका आहे ना. हा, मम्मी बाबा कसा असेल? दिल्लीत आहे ना तो. बरोबर. आणि मला सांग, आपण फोन खेळत होतो ना, म्हणून मी बाबाचा आवाज काढत होतो. खोट ये, मला माहितीये मी तुला फसवला. चला, बिस्किट खायचं? हो, खायचं. चल मग आपण बिस्किट खायला जाऊया. चला 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 चला. गुड गर्ल. शेवटचा. व्हेरी गुड. हाय इशू पिल्लू. हाय मम्मा, मी बिस्किट खाल्ले. व्हेरी गुड. हाय विक्रांत. हाय. कधी आलात? आम्ही मगाशीच. मम्मा तुला माहितीये मला बाबांचा फोन आला होता. काय? हो, पण तो खोटा फोन होता. म्हणजे काय बेटा? म्हणजे विक्रांत काका बाबांचा आवाज काढून माझ्याशी बोलला. पण मम्मा, कळलं मला तो खोटं करत होता. ईशा बेटा, आपण फिरायला जायचं? कुठे काका? कुठे जायचं? बागेत? हो, बागेत जायचं. चल ना मम्मा, बागेत. हो बेटा, ओरडू नकोस, आपण जाऊया. विक्रांत काका मला पकड. मी दमलो बाई. आता तू खेळतेस? हा, इथे खेळा.
दमलास का रे? नाही ग, खूप त्रास दिला का रे तिने? त्रास नाही दिला, पण एक धक्का दिलाय मला. हो, आला मला अंदाज. काय सांगितलं काय तिने? मला ऑलरेडी टेन्शन आलं. आपल्याला जी गोष्ट घडण्याची भीती वाटते ना, ती जरा लवकरच घडते असं वाटतं. म्हणजे अगं म्हणजे आम्ही फोन खेळत होतो. हो, तिला भारी आवडतो फोनवर खोट्या खोट्या गप्पा मारायला. हो, आणि सुरुवात ती टीचर मी स्टुडंट असं बोलताना झाली, आणि नंतर अचानक ती बाबाशी बोलते असं फोनवर बोलायला लागली. अरे बापरे. हो, आणि मग मी पण तिच्याशी तिचा बाबा म्हणून बोलायला लागलो. मी तिच्याशी फोनवर बोलत असताना ती अचानक माझ्या शेजारी येऊन कधी उभी राहिली मला कळलंच नाही, आणि मी घाबरलोच. ती मला म्हणाली की खरं सांग, तूच मला बाबा म्हणून फोन करतोस ना? ओ माय गॉड. मग मला तर खूप टेन्शन आलं होतं. मला कळेच ना की हिला खरंच हे कळलंय ती काय म्हणते ते, की उगाचच बोलतीये. काय झालं? मग काय नाही, मी तिला कसं बसं कन्व्हिन्स केलं की तिचा बाबा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. तिला पटलं का ते? हो, आता तरी असं वाटतंय की तिला पटलंय, पण मला खूप भीती आहे की खरं काय आहे हे तिला लवकरच कळेल म्हणून. हो, तू जेव्हा बाहेर निघायचं म्हणून विषय बदललास ना, तेव्हाच मला जाणवलं की काहीतरी घडलंय. ओ रे बाळा, बसा इकडे. ये बेटा, व्हेरी गुड. मम्माने ईशासाठी तिचे फेवरेट बिस्किट आणले. हा हा हा, आमचं पाइनएपल फ्लेवर. आ करा आ. आ कर. आ कर, आ. बोल. मॅडम, आता 2000ची नोट तयार ठेवा. हे बघ, मी तुझी मैत्रीण नाही हा, इकडे फोनवर तुझ्याशी गप्पा मारत बसायला. जे काय बोलायचं ते पटकन बोल. ओ मॅडम, मी आता माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलंय ना, ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लय खुश होणार, आणि खुश होऊन तुम्ही मला एक कोरी करकरीत नोट देणार 2000ची. झाली नौटंकी? बोलशील पुढे का फोन ठेवू? नको नको मॅडम. ओ मॅडम, मी तुमच्या धाकल्या बहिणीला आणि साहेबांना आता एकत्र बघतीये. हा, जस्ट नाव हियर. हिय म्हणजे कुठे? अहो, देवळात. देवळात दोघं एकत्र बाजूबाजूला बसले, एकमेकांना बरवतायत काय आणि काय काय करतायत देव जाणे. बघ, तू खोटं बोलू नको. तुझे फुसके बॉम्बची ना सवय आहे मला. हा, फुसका बॉम्ब नाही मॅडम, अहो खरं तेच सांगते मी. ओ मॅडम, तुमच्या सुखाचा विचार करणं हे तर कर्तव्य आहे माझं. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये किती एकटे आहात मॅडम. मला ना लई वाईट वाटतं बघा तुमचं. हे बघ, माझं टेन्शन घ्यायची ना तू गरज नाही. माझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं इंटरफिअरन्स मला आवडत नाही. बरं राहिलं, पण मी जे बघितलंय त्यावर विश्वास तर ठेवा. थांबा, असा विश्वास नाही बसणार तुमचा. काय करतेस? वाव, विक्रांत, मानसी आणि ईशा बरोबर. विक्रांत मानसी आणि ईशाला फिरायला घेऊन गेलाय. वाव. एकीकडे मला बरं नाहीये ह्याचं नाटक करायचं आणि दुसरीकडे फिरायला जायचं. यू आर सच अ चीट विक्रांत.
चीट